नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, ऐश्वर्याचं कारस्थान सगळ्यांच्या समोर आणण्यासाठी आणि तिला रंगेहात पकडण्यासाठी जानकी आणि संपूर्ण रणदिवे कुटुंब यांनी एकत्र येऊन इथे जी काही रणनीती आखली होती त्याच्यामध्ये ऐश्वर्या बरोबर आता अडकलेली आहे. आपण बघितले प्रेक्षकांनो, जानकीच्या हाती प्रॉपर्टीचे पेपर तर आलेले आहेत, पण ते पेपर तिने जबरदस्तीने स्वतःच्या नावावरती करून इथे ऋषिकेशला अंधारात ठेवून त्याच्यावरती खोटं बोलून सही घेतलेली आहे. त्यामुळे तिने प्रॉपर्टी लुबाडण्याचा जो काही प्रयत्न केलाय ते सौमित्रच्या लक्षात येतं आणि त्यामुळेच प्रेक्षकांनो, इथे ऐश्वर्याला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून देण्यासाठी आणि तिने जे काही केलंय ती काही छोटी गोष्ट नाही आहे. एक प्रकारे तिने खूप मोठा फ्रॉड केलेला आहे आणि त्यामुळे तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून दिलीच पाहिजे असं इथे सौमित्रने ठरवलेलं असतं. तेव्हा इन्स्पेक्टर पवार यांच्या मदतीने आता ऐश्वर्याला धडा शिकवायची वेळ आली असं सौमित्र म्हणतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे संपूर्ण रणदिवे कुटुंब यांनी आता जे काही षडयंत्र रचलेलं आहे ऐश्वर्याच्या विरोधात त्याची आता पुढची आखणी करण्याची वेळ आलेली असते. त्यामुळे इथे सौमित्रने चांगलंच आता पाऊल उचललेलं असतं आणि कायद्याच्या कचाट्यामध्ये इथे ऐश्वर्याला अडकवून तिला आता कायद्याचा धाकसुद्धा दाखवण्यात येणार असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये प्रॉपर्टी लुबाडणाऱ्या ऐश्वर्यावरती फ्रॉडचा गुन्हा दाखल करून तिची रवानगी आता जेलमध्ये केलेली असते आणि त्यामुळे इथे तिला चांगलाच धडा शिकवण्यात येणार असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता जानकीचा भूतकाळ बनून आलेली व्यक्ती ही ऐश्वर्याचा काळ आहे ही गोष्टसुद्धा ऐश्वर्याला अजूनपर्यंत कळलेली नसते. तर इथे आता नक्की ती व्यक्ती कोण आहे जी जानकीचा भूतकाळ बनून ऐश्वर्याच्या समोर आलेली आहे. पण ती व्यक्ती जानकीचा भूतकाळ जरी असली तरी कशा पद्धतीने ऐश्वर्याचा काळ बनून आलेली आहे हे आपण सविस्तरपणे बघणारच आहोत. तर प्रेक्षकांनो, इथे आता सौमित्र म्हणत असतो की आपल्याला प्रॉपर्टीचे पेपर तर मिळालेत, पण आपण हे पेपर घेऊन लगेच ऐश्वर्याच्या समोर जाऊ शकत नाही. तेव्हा सारंग म्हणतो, का दादा, आपल्याला प्रॉपर्टीचे पेपर हवे होते ते आपल्याला मिळाले ना, मग आता आपण ऐश्वर्याचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर का आणू शकत नाही, आपण जाऊया आत्ताच्या आत्ता. तेव्हा सौमित्र म्हणतो, सारंग, ही गोष्ट एवढी सोपी नाही आहे. हे बघ, ती जर म्हणाली की हे प्रॉपर्टीचे पेपर तिने तयारच केलेले नाही आहेत, तर मग आपण काय करायचं? ते ऐश्वर्या कितीही खोटं बोलू शकते. तुला माहिती नाही आहे दादा, ती पलटी मारू शकते. तेव्हा आपण आत्ताच्या आत्ता जाऊया आणि काय ते खरं खोटं आहे ना समोरच करूया. तेव्हा सौमित्र म्हणतो, हे बघ, हे प्रॉपर्टीचे पेपर ज्या वकिलाकडून तिने तयार करून घेतलेत ना, त्या वकिलाचं नाव इथे आहे आणि मग याची एक कॉपी त्या वकिलांकडे सुद्धा असणार. त्याच्यामुळे आता ती ऐश्वर्या खोटं बोलू शकत नाही. मी तिच्या विरोधामध्ये फ्रॉडचा गुन्हा दाखल करतो. आपण सगळे रणदिवे एकत्र आहोत. आपण तर साक्ष देऊच ना की ही सगळी प्रॉपर्टी आपल्या चौघांच्या नावावरती होणार होती, पण हिने खोटं बोलून खरे प्रॉपर्टी पेपर लपवून तिने तिच्या नावाच्या प्रॉपर्टी पेपरवरती दादाच्या सह्या घेतल्यात. हे आपण कोर्टामध्ये सिद्ध करूच शकतो. त्यामुळे आता तिला कायद्याच्या कचाट्यामध्ये अडकवायचं आहे. कायदा नेमका काय आहे ना याची तिला भीतीच उरलेली नाही आहे. हवे तेवढे गुन्हे करते आणि त्याच्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते. पण आता मात्र तिला बरोबर धडा शिकवायचा असं सौमित्रने ठरवलेलं असतं. त्यामुळे इथे जे काही प्रॉपर्टीचे ओरिजिनल पेपर असतात, जे फक्त ऋषिकेशच्या नावाने असतात ते पेपर, आणि जेव्हा इथे ऋषिकेशने आता प्रॉपर्टीच्या वाटण्या करायचं ठरवलेलं असतं तेव्हा चौघांच्या नावाने तयार केलेले प्रॉपर्टीचे पेपर ते सुद्धा आता पुरावा म्हणून जवळ ठेवलेले असतात. आणि इथे आता रितसर पवारांच्या मदतीने, इन्स्पेक्टर पवार यांच्या मदतीने ऐश्वर्याच्या विरोधामध्ये गुन्हासुद्धा दाखल करण्यात येतो. तर इथे ऐश्वर्याला प्रॉपर्टीचे पेपर काही मिळत नाही. ऐश्वर्याला आता संशय आलेला असतो, तो म्हणजे जानकीवरती. कारण ऐश्वर्याला माहिती असतं जानकी प्रॉपर्टीचे पेपर शोधण्याचा प्रयत्न करते आणि तीच कपाटापर्यंत आली असेल, तिचं म्हणणं असं असतं. पण आता ज्या माणसाला ती प्रॉपर्टीचे पेपर देऊन डील करणार असते आणि 50 कोटी रुपये घेणार असते,
तो माणूस आता प्रॉपर्टीचे पेपर घेण्यासाठी रणदिवेंच्या घरच्या मागच्या बाजूला आलेला असतो. ऐश्वर्या म्हणत असते, आता काय सांगू त्या माणसाला. त्यांना सांगते की प्रॉपर्टीचे पेपर मिळत नाही आहेत म्हणून. पण तुम्ही काही करा, हवं तर मी नवीन प्रॉपर्टीचे पेपर तयार करते आणि त्या ऋषिकेशची खोटी नाटी सही करून मी या माणसाला देऊन टाकते आणि ही प्रॉपर्टी मी त्याला एकदा का विकली की 50 कोटी रुपये मी घेऊन टाकते. मग काय करायचं आहे त्या माणसाबरोबर करा. असा प्लॅन इथे ऐश्वर्याने करून ठेवलेला असतो. पण प्रेक्षकांनो, शेवटीला ऐश्वर्याचा प्लॅन हा फ्लॉपच होणार असतो. कारण सौमित्रने आधीच इथे आखणी करून ठेवलेलीच असते. तेव्हा इथे जानकीला आता कळून घ्यायचं असतं की तिची आई कुठे आहे. तेव्हा ती इथे ऐश्वर्याला विचारणार असते की माझी आई कुठे आहे ते सांग, नाहीतर नाक दाबून तोंड कसं उघडायचं, असं इथे जानकी म्हणत असते. पण आता नक्की कशा पद्धतीने ती ऐश्वर्याचं नाक दाबणार आहे आणि तोंड उघडणार आहे ते मात्र प्रेक्षकांनो अजूनपर्यंत काही कळत नाही आहे. कारण इथे तो माणूस आता आलेला असतो ज्याला रणदिवेंची प्रॉपर्टी खरेदी करायची आहे. तो माणूस येतो तेव्हा त्याने इथे पूर्णपणे तोंड वगैरे झाकलेलं असतं. त्यानंतर ऐश्वर्या त्याची वाटच बघत असते की कधी तो माणूस येतोय आणि प्रॉपर्टीचे पेपर त्याला मी देते. पण आता तर देण्यासाठी नाही आहेत, पण त्याच्याकडून तिला आता वेळ मागून घ्यायचा असतो. तेव्हा इथे तो माणूस येतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, हे काय, तुम्ही नक्की कोण आहात, मी कोणाला प्रॉपर्टी देते, त्या माणसाचा मी चेहरा बघू शकत नाही का. तो माणूस म्हणतो, मी आधीच सांगितले तुला प्रश्न विचारू नकोस आणि चेहरा तर मी तुला माझा मुळीच दाखवणार नाही आहे. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, अहो पण तुम्ही नक्की आहात तरी कोण आणि काय हो एवढे 50 कोटी रुपये मला द्यायला तयार झालात रणदिवेंच्या प्रॉपर्टीसाठी आणि मागेच पडलात की त्यांची प्रॉपर्टी खरेदी करायची आहे म्हणून आणि हवे तेवढे पैसेही मला देताय. इतका इंटरेस्ट काय आहे तुम्हाला रणदिवेंच्या प्रॉपर्टीमध्ये, मला कळेल का नक्की तुम्ही आहात तरी कोण आणि तुम्हाला कसं कळलं ह्या प्रॉपर्टीबद्दल. ही प्रॉपर्टी मी माझ्या नावाने केली आहे त्याबद्दल. नक्की तुमचा आणि रणदिवेंचा संबंध तरी काय आहे, तुम्हाला काय याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. आता मला रणदिवेंना उद्ध्वस्त करायचं आहे याच्या मागे माझं एक कारण तरी आहे. कारण माझी आणि त्यांच्या आधीपासूनची दुश्मनी आहे. पण तुमचा काय संबंध, तुम्ही कोण आहात. तेव्हा इथे तो माणूस म्हणतो की मी त्यांच्याशी माझा काही संबंध नाही आहे, मी त्यांचा कुणीच नाही आहे. माझा संबंध आहे जानकीबरोबर, मी जानकीचा भूतकाळ आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ऐश्वर्या म्हणते, जानकीचा भूतकाळ म्हणजे नक्की तुम्ही आहात तरी कोण. तेव्हा प्रेक्षकांनो त्या माणसाने ऐश्वर्याला आता खोटं सांगितलेलं असतं. कारण त्याला ऐश्वर्याला आता धडा शिकवायचा असतो. खरं तर तो माणूस शुभचिंतक असतो जानकीचा. जानकीला तो नकळतपणे मदत करत असतो. जानकीचे उपकार असतात त्या माणसावरती. ज्या वेळेला त्या माणसाला गरज असते तेव्हा जानकीने मदतच केलेली असते. आणि आता तो माणूस एका अशा जागेवरती आहे, पोझिशनवरती आहे, जिथून तो सहजरित्या जानकीला मदत करू शकतो. पण इथे जेव्हा त्याला कळलं की जानकीच्या घरामध्ये इतके प्रॉब्लेम सुरू आहेत की जानकीला इथे सगळ्यांच्या विरोधात केलेला आहे आणि इथे सगळेजण जानकीवरती अविश्वास दाखवत आहेत. जानकीला त्या गोष्टीचा त्रास होतोय आणि ऐश्वर्या नावाची बाई जानकीला त्रास देते. तेव्हा आता ऐश्वर्याला कसा धडा शिकवायचा यासाठी तो माणूस तिथे आलेला असतो. आणि खरं तर रणदिवेंची प्रॉपर्टी 50 कोटीला विकत घेण्याचा जो काही त्याचा डाव आहे तो खरं तर ऐश्वर्याला धडा शिकवण्यासाठी आहे. कारण त्या माणसाला असं वाटत असतं की जर रणदिवेंची प्रॉपर्टी ऐश्वर्याने दुसरी कुणाला विकली तर मग ती प्रॉपर्टी रणदिवेंना परत मिळणार नाही. पण ती प्रॉपर्टी जर मी विकत घेतली तर मात्र मी ती प्रॉपर्टी पुन्हा रणदिवेंना देऊ शकेन. म्हणजे डायरेक्ट नाही दिली तरीसुद्धा इनडायरेक्टली तो सगळी प्रॉपर्टी जानकीलाच परत करणार असतो. यासाठी तो माणूस आता जानकीची मदत करत असतो. पण इथे ऐश्वर्याला असं सांगत असतो की तो जानकीचा भूतकाळ म्हणजे जानकीला धडा शिकवायला आला आहे. कारण जेव्हा इथे ऐश्वर्याला असं वाटेल की हा माणूस जानकीचा दुश्मन आहे तेव्हा इथे ऐश्वर्या तिची पुढची काय रणनीती आहे ती त्या माणसाला सांगेल आणि मग कदाचित तो माणूस जानकी आणि तिचं कुटुंब यांना आता प्रोटेक्ट करू शकेल. म्हणूनच तो जानकीचा दुश्मन म्हटल्या इथे आता ऐश्वर्याला वाटतं, अरे वा, दुश्मन का दुश्मन दोस्त, असं तिला वाटतं. आणि म्हणूनच ती मग आता जानकीला कसा त्रास द्यायचा याबद्दल जो काही विचार करत असते. त्याबद्दल त्या माणसाला आधीच सत्य समजलेलं असतं. पण आता या सगळ्यामध्ये तो माणूस जानकीला सेफ करणार आहे आणि ऐश्वर्याला मात्र अडकवणार आहे. जानकीने आत्तापर्यंत जी काही लोकांची मदत केली आहे, त्यांची सेवा केली आहे,
त्यातलंच हे पुण्य आता तिच्यासाठी उभं राहिलेलं आहे असं आपण समजूया. त्यानंतर इथे आता ऐश्वर्याला प्रॉपर्टीचे पेपर तर काही मिळत नाही. ती म्हणते मला थोडा वेळ हवा आहे, प्रॉपर्टीचे पेपर गायब झालेत. ते नक्की कुठे आहेत, कुठे हरवलेत तर नाही ना? मला थोडा वेळ हवा आहे, नाहीतर मी नवीन पेपर तयार करेन आणि मग आपण डील करूया. मला 8 दिवसांचा वेळ द्या, असं ऐश्वर्या आता म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, जानकी म्हणत असते की माझी आई कुठे आहे? अजूनपर्यंत ऐश्वर्या काही सांगत नाही आहे. ऐश्वर्याला घाबरवायची वेळ आली. तेव्हा इथे आता सारंग रात्रीच्या अंधारामध्ये पुन्हा ऐश्वर्याला घाबरवायला येतो. तरी इथे जानकीला वाटतं की सारंगला घाबरून तरी ऐश्वर्या सांगेल की तिची आई कुठे आहे म्हणून. पण इथे ऐश्वर्या काहीच सांगत नाही. उलट ती बोलता बोलता आता घाबरून असं बोलते की लताबाई मेली, लताबाई जिवंत नाही आहे. तेव्हा इथे जानकी खूपच जास्त रडते. तिला असं वाटतं की याचा अर्थ ती माळ माझ्या आईची जी काही सापडले, ऐश्वर्याने माझ्या आईला मारलं तर नाही ना? असा संशय इथे आता जानकीला आलेला असतो. जानकी घाबरते, रडते. तिला असं वाटतं की ऐश्वर्याला घाबरवल्यानंतर ती काहीतरी खरं सांगेल. पण आता तिने डायरेक्ट सांगितलेलं असतं की लताबाई कुठे आहे मला नाही माहिती, मेली ती मेली. तेव्हा इथे आता जानकीही रडायला लागते. तेव्हा इथे ऋषिकेश, सौमित्र, अवंतिका सगळे तिची समजूत काढतच असतात. त्यानंतर इथे आता लताबाई खरं तर सेफ असतात. ज्या माणसाने इथे लताबाईंचा जीव वाचवलेला असतो, जो इथे जानकीचा स्वतःला भूतकाळ म्हणवतोय, त्या माणसाने लताबाईंना वाचवलेलं असतं. आणि उलट ऐश्वर्याला मेसेजमध्ये सांगितलेलं असतं की तुमचं काम झालंय, तुम्ही आता रिलॅक्स राहा, लताबाई गेल्या ढगात, असं सुद्धा मेसेज करून सांगितलेलं असतं. त्यामुळे इथे ऐश्वर्या रिलॅक्स असते. पण खरं तर लताबाई रिलॅक्स असते एकदम आता, कारण लताबाईचा जीव वाचलेला असतो. तर इथे प्रेक्षकांनो, सौमित्र म्हणतो की आता ऐश्वर्याला धडा शिकवायची वेळ आली. प्रॉपर्टीचे पेपर हातात आलेत, दोन्ही कॉपीज आपल्याकडे आहेत. त्याच्यामुळे तिच्या विरोधामध्ये फ्रॉडचा गुन्हा दाखल केला तर आत्ताच्या आता तिची चौकशी होईल आणि तिला अरेस्ट केलं जाईल. तेव्हा इथे आता पोलिसांच्या मदतीने तिच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केलेला असतो आणि इन्स्पेक्टर पवार आणि त्यांची टीम ऐश्वर्याला अरेस्ट करायला आलेली असते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते मी काय केलं आहे, तुम्ही का आलात इथे? मी काही केलेलं नाही आहे. आई अहो तुम्ही सांगा ना. सुमित्रा म्हणते काय झालं इन्स्पेक्टर, तुम्ही काय इथे आलाय? तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता इन्स्पेक्टर म्हणत असतात की यांनी खूप मोठा फ्रॉड केलेला आहे. रणदिवेंची प्रॉपर्टी हडपण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. संपूर्ण प्रॉपर्टी स्वतःच्या नावाने केले. हा एक प्रकारे क्राईमच आहे ना, फ्रॉडच आहे. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते नाही नाही, मी असं काही केलेलं नाही आहे. तेव्हा सौमित्र म्हणतो हो का, मग हे काय सगळं? हे पेपर कुणी तयार केलेत? याच्यावरती कुणाचं नाव आहे? ऐश्वर्या रणदिवे संपूर्ण प्रॉपर्टी एकटीच्या नावाने केली आहेस, अख्खीच्या अख्खी प्रॉपर्टी. आणि मग ही प्रॉपर्टी तुला विकायची होती का? हाच प्रयत्न होता ना तुझा ऐश्वर्या? आणि आता खोटं नको बोलूस, कारण हे पेपर ज्या वकिलांकडे तयार केली आहेस ना, त्यांच्याकडे सुद्धा याची एक कॉपी आहे. आणि ह्या सगळ्या प्रॉपर्टीच्या जे काही लिखाण टिपाण आहे त्याच्यामध्ये त्या वकिलांचं नावसुद्धा मेन्शन आहे, ज्यांच्याकडून तू हे पेपर तयार करून घेतलेस. त्याच्यामुळे खोटं बोलू नकोस. सगळे पुरावे आहेत माझ्याकडे. मी वकील आहे आणि पुराव्यांशिवाय एकसुद्धा काम करत नाही. सौमित्र रणदिवे, कळलं तुला? तेव्हा इथे आता अवंतिका म्हणत असते स्वामी, अरे हिला काय कळतंय रे? तिला काय वाटतं वकील काय कुणीही बनतं का? तिला जसे डावपेच खेळता येतात तसे वकीलही कधी कधी डावपेच खेळतात असं वाटत असेल तिला. पण आम्ही डावपेच नाही खेळत, पुरावे गोळा करतो आणि कायद्याने रितसर इथे काम करत असतो, कळलं ना? जा इन्स्पेक्टर साहेब, हिला खूप हौस आहे ना रणदिवेंची प्रॉपर्टी एकटी लुबाडण्याची. आता तिला कळेल तिने किती मोठं क्राईम केलं आहे ते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते नाही नाही, मी काही केलेलं नाही आहे, हे सगळं खोटं आहे, मला फसवण्यासाठी हे सगळं केलं जाते. तेव्हा जानकी म्हणते ऐश्वर्या, अगं आम्ही कशाला फसवू? तू स्वतः जे काही केलं आहेस ना, त्यासाठीच तुला आता जेलमध्ये जावं लागते, कळलं का? तेव्हा इथे फ्रॉडच्या गुन्ह्याखाली ऐश्वर्याची रवानगी जेलमध्ये झालेली असते. आणि जे मूळ पेपर असतात, जे ऋषिकेशच्या नावाने असतात आणि त्यानंतरला जे चौघांच्या नावाचे पेपर तयार केलेले असतात, ते अशा दोन्ही कॉपीज रणदिवेंनी पुरावा म्हणून आधीच आणून ठेवलेले असतात. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता कशा पद्धतीने ऐश्वर्याने त्यांना लुबाडण्याचा प्रयत्न केला आहे हे सुद्धा आता कोर्टामध्ये सिद्ध होणार असतं. तर ऐश्वर्याला धडा शिकवण्यासाठी
जी काही आखणी करण्यात आलेली असते त्याच्यामध्ये इथे आता ऐश्वर्याची रवानगी निदान तरी जेलमध्ये झालेली आहे. तर प्रेक्षकांनो लवकरच इथे आता ऐश्वर्याला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळणार आणि जानकी पुन्हा एकदा ऐश्वर्याला शिक्षा देऊन आपलं गोकुळ वाचवणार हे मात्र नक्की.